नमस्कार, कियांशी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी काजल. या 5D लोटससाठी बऱ्याच अशा रिक्वेस्ट होत्या की कसं बनवलं दाखवा म्हणून. तर त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी हे कॅनव्हासवरती बनवलेलं आहे. मल्टिपल यूज आहे. डेकोरेशनसाठीही बनवू शकता, असंच डेकोरेट करण्यासाठी किंवा मग त्याचा तुम्ही मूर्तीपूजा करण्यासाठी, मूर्ती स्थापन करण्यासाठी एक छोटीशी मूर्ती म्हणजे जशी मूर्ती असेल त्या आकाराने तुम्ही कमी जास्त साईजचं बनवू शकता किंवा असं टी लाईट कॅन्डल होल्डर म्हणूनही बनवू शकता. कॅन्डल लावलेला एक शॉट मी नक्कीच टाकेन यामध्ये, कॅन्डल लावली तर कशी दिसते. आणि हे 6 पेटलमध्ये मी बनवलेलं आहे. छोटंसं आहे. यासाठी मी असे 2 पॅच कट करून घेतलेले. 6 पेटल असतीलच घेतलेले मोस्टली. तुम्हाला कमी जास्त घ्यायचं असेल तरी घेऊ शकता. आणि जे मी मेजरमेंट घेतलं त्याचं जी साईज आहे ती 9 इंच याप्रमाणे आहे आणि जो मिडल सर्कल आहे तो 4 इंचचा मी घेतलेला आहे. बाकी मग ते आतमधले जे 2 सर्कल आहेत ते मी फ्री हँडने केलेले आहेत. जस्ट आपले वूलन स्टिक करण्यासाठी एक लाईन म्हणून मी ते केलेले आहेत. आता पहिल्यांदा तर आपण ही तार तुम्ही बघू शकता ही माझी ज्वेलरी मेकिंगची तार आहे. पण तुम्ही यासाठी जी क्राफ्ट शॉपमध्ये वायर मिळते तीही तुम्ही यूज करू शकता. पण इथे मला आत्ता बनवण्यासाठी अवेलेबल नव्हती, त्यामुळे मग मी ही ज्वेलरी मेकिंगची वायर जी आहे ती इथे यूज केलेली आहे. याचा नंबर माझ्या लक्षात नाही आहे, पण पातळ अशी तार आहे ही. तर इथे तुम्ही बघू शकता जे पेटल्स आपण बनवलेली आहे, पाकळी बनवलेली आहे, त्याच्या शेपनुसारच आपण एक कट करून घ्यायचा आहे. आणि 6 पेटल्स आहेत, 6 पाकळ्या आहेत, तर प्रत्येक पाकळीला 2 असे तुकडे आपल्याला लागणार आहेत. म्हणजे कंबाईन एकच तुकडा करून ते व्यवस्थित फिनिशिंगला येणार नाही. त्यामुळे पाकळीच्या दोन्ही साईडला येतील असे आपल्याला 6 तुकडे करायचे आहेत पाकळीच्याच मापाने. जे तुकडे मी करून घेतलेले आहेत ते एकदम पातळ तार आहे आणि बरोबर 12 तुकडे लागतात आपल्याला. त्या हिशोबाने तुम्ही कट करून घ्यायचे आहेत. आणि आता हे आपण आहेत ते स्टिक करून घेणार आहोत त्या पाकळ्यांना. आणि त्यासाठी मी ग्लूगनचा वापर करणार आहे. ग्लूगन नसेल तुम्हाला यूज करायची तर तुम्ही जी तार आहे ती स्टिक करण्यासाठी B7000 ग्लू जो ज्वेलरी मेकिंगसाठी आपण यूज करतो तोही यूज करू शकता. त्यानेही ती तार चिटकली जाणार आहे. पण आता माझ्याकडे सध्या अवेलेबल होती ग्लूगन, त्यामुळे मी ग्लूगनचाच वापर इथे केलेला आहे. आणि ते तुम्ही बघू शकता जसं मी करत आहे की पहिल्यांदा जी तार आहे त्याला आपण सेम जो पाकळ्यांचा शेप आहे त्या हिशोबानेच थोडंसं असं बेंड करून घ्यायचं आहे. आणि एकदम बारीक लाईन ग्लूची द्यायची आहे आणि त्यावरती अबदार असं ते सोडून द्यायचं आहे. तुम्ही त्याला जास्त हात लावायला जाऊ नका. गरम असल्यानंतर तो ग्लू जो आहे तो हाताला चिटकला जातो आणि त्याने खूपच असं मेसी वर्क होऊन जातं. आता दुसऱ्या साईड असं एक एक करत पूर्ण मी पाकळी ते वायर जी आहे, तार जी आहे ती स्टिक करून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता. या आपल्या चॅनलवरती कोण नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांनी नक्कीच जे ओल्ड व्हिडिओज आहेत ते पूर्ण तुम्ही बघू शकता. त्यामध्ये मी प्रत्येक डिझाईन एक्सप्लेन केलेली आहे, दाखवलेली आहे. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला नवनवीन व्हिडिओंसाठी. या 5D लोटसचा फायनल लुक नक्की बघा. व्हिडिओ स्किप करून बघू नका. काही शंका असल्यास नक्कीच तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवरती किंवा कमेंट केल्या तरी चालतील. आणि अशा प्रकारे पूर्ण ह्या ज्या वायर आहेत त्या मी पूर्ण पेटल्सला, पाकळ्यांना मी जॉईंट करून घेणार आहे, स्टिक करून घेणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण माझ्या पेटल्सला वायर स्टिक करून झालेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जो पानांचा बेस आहे तो मी इथे स्टिक करायला घेणार आहे. आणि त्यासाठी मी डार्क ग्रीन पहिल्यांदा वूलन यूज करत आहे. आणि जे आपली पाकळी आहे त्या अगदी लागून असं ग्लू स्टिक करायचं आहे. अजिबात गॅप वगैरे सोडायचा नाही आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता जे नवीन असतील त्यांनी लक्ष देऊन बघा. मी पहिल्यांदा ग्लू एकदम असा सोडत नाही आहे. जसं आपली डिझाईन आहे त्यानुसारच तो सोडायचा आहे आणि स्टिक करून घ्यायचे आहे वूलन, कारण तो लवकर थंड होतो त्यामुळे पटपट आपल्याला
गरम झाली गन की पटपट काम करून घ्यायचं आहे. आता इथे गन ज्यांना यूज करायचे नसेल त्यांनी B7000 ग्लूने काम केलं तरी चालेल. तर असं पटपट असं मी जी वूलन आहे ती स्टिक करून घेत आहे. पण एक कलर घेतल्यानंतर त्याच कलरने आपण पूर्ण काम आपलं कंप्लीट करायचं आहे. सारखं वूलन जे आहे ती कट करत बसायचं नाहीये. आणि इथे तुम्ही बघू शकता एक पाकळी घेतल्यानंतर मी तसंच तिथून वूलन जे आहे ती फिरवून घेत आहे आपल्या सेकंड राऊंडसाठी आणि कट करत आहे. अशा प्रकारे मी ह्या पूर्ण 6 ज्या पाकळ्या आहेत, पानं आहेत, ती अशा पद्धतीने स्टिक करून घेतलेले आहेत. 2-2 लाईन डार्क ग्रीन आपले दिलेले आहेत आणि जो मिडलचा पार्ट आहे त्याला मी एकदम लाईट ग्रीन किंवा पोपटी म्हटलं तरी चालेल, ती वूलन स्टिक करत आहे. आता इथे शेडिंग जर तुम्हाला सिंगल लाईन द्यायची असेल डार्क ग्रीनची तरी देऊ शकता. नंतर जो मिडलचा पार्ट आहे पानांचा तो पोपटी कलरनेही फिल करू शकता. तुमच्या चॉईसनुसार आहे. फक्त की शेडिंगमध्ये दिल्यानंतर एक ते उठून दिसणार आणि 5D म्हणूनच त्याला म्हटलं जातं की ते शेड इफेक्ट यायला हवा कलर्सचा. आणि हेही मी अशा प्रकारे पानं जी आहेत ते पूर्ण पोपटी कलरचे फिल करून घेत आहे. आणि ते तुम्ही बघू शकता जो मिडल पार्ट आहे तो मी ब्लँक सोडलेला आहे आणि बाकीचे जे पानं आहेत ते स्टिक करून घेतलेले आहेत. आणि आता आपण जो आपल्या कमळाचा मेन पार्ट आहे, पाकळ्या कमळाच्या, त्या मी स्टिक करायला घेतलेल्या आहेत. आणि जी आपण वायर स्टिक केलेली आहे त्यावरतीच आपली वूलन यायला हवी, कारण आपण कट टू कट पानांच्या कडेलाच वायर स्टिक केलेली आहे पाकळ्यांच्या कडेला. त्यामुळे त्यावरती वूलन आली तर ते त्यामध्ये कव्हर होऊन जातं, झाकून जातं. आणि जशी आपण पानांसाठी वूलन स्टिक केली त्याच पद्धतीने आपण ही पाकळ्यांसाठी तुम्ही बघू शकता मी 2 राऊंड अशा पद्धतीने रेड कलरचे घेतलेले आहेत. आता इथे मी रेड कलरचे घेतलेले आहेत, पण तुम्हाला हव्या त्या कलरच्या शेडमध्ये तुम्ही कमळ बनवू शकता. विविध अजून येलो कलर आहे, पिंक कलर आहे. मी पिंक कलर ऑलरेडी एक बनवलेला आहे, त्यामुळे मग मी आता हा रेड कलरच्या शेडमधला बनवत आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी आपली जी वायर आहे ती पूर्णपणे पहिल्या वूलनच्या राऊंडमध्ये झाकून गेली पाहिजे, कव्हर झाली पाहिजे, म्हणजे ती हाईड झाली पाहिजे तिथे. तरच ते छान वाटतं. म्हणजे वाटलं नाही पाहिजे की तिथे आपण काही स्टिक केलं आहे की नाही वायर, कारण आपण बॅक साईडलाही सेम पद्धतीने करणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने मी पूर्ण आपल्या ज्या पाकळ्या आहेत त्या रेड कलरने फिल करून घेतलेल्या आहेत. आता इथेही मी शेडिंग यूज केलेलं आहे. आता मी इथे ऑरेंज स्टिक करत आहे. ऑरेंज नंतर आपल्याला येल्लो स्टिक करायचा आहे. तर तुम्हाला जो कलर आवडतो त्या कलरचं पूर्ण रेड हवं असेल तर पूर्ण रेडही करू शकता. पण जसं की मी आधी सांगितलं की शेडिंग खूप गरजेचं आहे उठून दिसण्यासाठी. आणि 5D इफेक्ट मध्ये आपण करतोय तर नक्कीच आपलं असं शेडिंग हवं. आता मी हे जस्ट ब्लँकली बनवलेलं की कसं दिसेल ही मलाही काही आयडिया नव्हती, पण हा शेडही छान दिसतो. आणि डेकोरेशनचा पार्ट म्हटल्यानंतर कलरफुल हवाच. तर अशा पद्धतीने मी हे येल्लो कलरही पूर्ण असं आपल्या पाकळ्यांमध्ये फिल करून घेत आहे. खूप कमी वेळामध्ये हे लोटस बनतं. एक अर्धा पाऊण तास इनफ आहे. पण साईज ही 9 इंचच्या साईजसाठी एवढा वेळ लागतो. जशी साईज वाढेल तसं मटेरियल वाढतं, ग्लू स्टिक वाढतात आणि वेळही आपला वाढतो. आता इथे जो मिडल पार्ट आहे आपल्या कमळाचा तो मी व्हाईट कलरने फिल करत आहे. मी आधी पिंक कलरचं बनवलेलं कमळ, त्यामध्ये मी येल्लो कलर फिल केलेला, पण इथे ऑलरेडी आपण पाकळ्यांना येल्लो कलर दिलेला आहे, त्यामुळे आता मी इथे व्हाईट कलर देत आहे आणि मिडलला येल्लो कलर स्टिक करत आहे. तर एकदम असं फिनिशिंगने आपण पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि आता मेन पार्ट म्हणजे ही झाली फ्रंट बाजू. आता ही जी बॅक साईड आहे जी पाकळ्यांची ती आपल्याला स्टिक करून घ्यायची आहे वूलननी. आता ह्यामध्येही आपण सांभाळून करायचं आहे, कारण जो लाईन आहे पाकळ्यांची ती फ्रंट आणि बॅक ह्या दोन्ही एकसाथ मॅच झाल्या पाहिजेत, म्हणजे अजिबात तो कॅनव्हास जो आहे तो दिसला नाही पाहिजे. त्यासाठी
एकदम जपून असं आपण ते पूर्ण स्टिक करून घ्यायचं आहे. जसं आपण पुढच्या साईडला शेडिंग दिलेलं आहे, बॅक साईडलाही आपण सेम पद्धतीने शेडिंग करणार आहे पूर्ण पाकळ्यांना. आणि जो मिडल पार्ट आहे, जो सर्कल होता तो फ्रंट साईडने आपण फिल करून घेतलेला, तिथे आपण वूलन स्टिक करून घेतलेली. पण मागच्या बाजूला आपल्याला जो मिडल पार्ट आहे, सर्कल जे आहे मध्यभाग, तो अजिबात स्टिक करून घ्यायचा नाही. तो या ग्रीन कलरचा आपण जो पानांचा पॅच बनवलेला आहे त्याच पद्धतीने बॅक साईडचा तो ब्लँक सोडायचा आहे. आणि ते तुम्ही बघू शकता, मी ते जो आपला आता मेन पार्ट आहे तो मी स्टिक करण्यासाठी घेत आहे. जो बेस आहे आपला पाकळ्यांचा तो आणि जे कमळाच्या पाकळ्या आहेत, पान आणि पाकळ्यांचा शेप आपला सेम होता. त्यामुळे स्टिक करताना जसं की तुम्ही बघू शकता, क्रॉसमध्ये स्टिक करायचं, म्हणजे 2 पानांच्या मध्ये 1 पाकळी आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण ते क्रॉसमध्ये थोडंसं स्टिक करून घ्यायचं आहे. आणि ग्लू गरम असताना छान असं व्यवस्थित त्यावरती प्रेस करून घ्यायचं आहे. आणि पटकन सुकतो ग्लू, त्या जास्त असा वेळ लागत नाही. आणि ग्लू सुकल्यानंतर आपण असं हळूहळू जे काही आपली पाकळ्या आहेत त्यांना असा शेप द्यायचा आहे. एकदमच करायला जाऊ नका, कारण ती जी वायर आहे आतमधली त्याला थोडासा शेप देणं गरजेचं आहे. कारण ते वूलन आणि ग्लू स्टिक केल्यामुळे तो भाग कडक होऊन जातो. त्यामुळे स्टार्टिंगला थोडंसं हाताने प्रेस करायचं आणि त्यानंतर मग असं आपण त्याला पूर्ण जसं कमळाच्या पाकळ्या उभ्या असतात फुलासारखं, असं त्याला तुम्ही थोडंसं असं एक जुळवून असं प्रेस करू शकता. ते आपोआप त्याचा आकार ते घेणार. आता ह्यामध्ये तुम्ही ते सरळही ठेवू शकता किंवा असं शेपमध्येही तुम्ही त्याला फुलांच्या शेपमध्ये जवळ पाकळ्या करू शकता. तर अशा पद्धतीने आपलं हे 5D लोटस तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये तुम्ही अजूनही पाकळ्या वाढवू शकता. 5च्या जागी 6, 7, 8, 9 तुम्हाला हव्या तेवढ्या. पण जसं पाकळ्या वाढणार तसं त्याचं फिनिशिंगही यायला हवं. तर अशा पद्धतीने माझे हे 2 लोटस तयार झालेले आहेत. आणि आवडल्यास नक्की तुम्हीही बनवायला ट्राय करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला यूज करायचा नसेल तर अशा पद्धतीने ह्या सरळही तुम्ही पाकळ्या करून ठेवू शकता. हे कमळ, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. आणि जेव्हा तुम्हाला यूज करायचं असेल, वापरण्यासाठी काढायचं असेल, तेव्हा त्याला जसं मी आधी दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही त्याला शेप देऊ शकता. तर चला, व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही बनवायचा प्रयत्न करा. ऑर्डर द्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.